किती साहिल्या यातना अखेर तुटून या पडलं, कारण नाही भरोसा या जीवनाचा, नाही भरोसा या जीवनाचा, वाऱ्या परी उडून जाईल पाला पाचोळा या झाडाचा. मगाशी आज मनोज राजा घोषाल यांचे माझे बरेचसे कार्यक्रम झाले. त्यांनी सांगितलं फक्त 2 बांबू 3.5 मीटर कपडा आपल्यासाठी आहे, हे बंगले हे गाड्या काय कामाच्या नाही. माझे अण्णा माझे भाऊ लिहितात, येताना घेऊन आलास काय, अरे जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या माणसा. असू द्या, शेवटी चांगला होऊन आला घरी, पण त्याला नव्हतं जगायचं, शेवटी त्याने करायचं तीच केलं. तो शेर आहे गोविंद मसिलकरचा शेर फेमस, अरे हे असं जीवन असेल तर मेलेलं बरं. गोविंदराव मसिलकर म्हणायचं, हे असंच जीवन असेल तर मेलेलं बरं, अरे मरणाची भीती वाटते त्यापेक्षा प्यालेले बरं. असं म्हणून मरायला लागले, खूप मेले. काय शेवटी घरदार सोडून आता चाललो मी, अहो घरदार सोडून आता चाललो मी, घरदार सोडून आता चाललो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी. फक्त त्याचे गुण, त्याचे विचार, हे गुण म्हणून म्हणते काय, अहो घरदार सोडून आता चाललो मी, घरदार सोडून आता चाललो मी, पण तुम्हाला बघायला नाही राहिलो, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी. दादा सण माझा कार्यक्रम आरवीला, वर्ध्याच्या पलीकडून गाडी बदली करून जावं लागतं कापूरगावला. आरवीला कार्यक्रम, पण दादा आले नाही. काय आजारी काहीतरी कारणास्तव काहीतरी आले नाही. मग त्यांनी पाठवलं रमेश गुर्दे, प्रकाश सुरेश गुर्दे, त्यांनी मी केला कार्यक्रम दोघांनी. दादा आले ना, मग त्याच्यानंतर मात्र आम्हा दोघांचाच ठेवला. ते आले नाही तर दुसऱ्या वर्षी दोघांचा झालाच पाहिजे, आम्ही दोघांनी गायला. असं घरदार सोडून आता चाललो मी, घरदार सोडून आता चाललो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो, मला बघायला नाही राहिलो मी, तुम्हाला बघायला नाही राहिलो मी. घरदार सोडून आता चाललो मी, घरदार सोडून आता चाललो मी.
एका गाण्यावर त्या बाईनं 50 लाखाचं घर घेतलं. पण आमच्या दादाला काय दिलं या सरकारने? अरे मेहनत करी मुर्गी और अंडा खाए फकीर म्हटल्यासारखं झालं. मेहनत केली दादाने आमच्या, आणि बाईची मजा झाली. तुम्हाला माहीत झाले का त्याची कडू बी आणि गोड बी आहे. कडू आवाज आहे पण गोड आवाज आहे. गोड आवाज आहे. दादाने सुद्धा मला पैसे दिले. कमाल आहे. आज माझे मालक वारले तेव्हा धावत पळत आले, कळाल्याबरोबर धावत पळत आले आणि फोटो कट बघून 1 तास रडत बसले. माझा दाजी कुठे? माझा दाजी कुठे? सगळे लोक बघायले म्हणे सईचे बाबासाहेबांचे गाणे बघ. सई भाकरीवर सई बनणारे कवी इथं आलेले आहेत. सगळे लोक बघायला आले माझ्या मालकाच्या वेळेस. आसांचं प्रेम, आमची माया ममता या कलाकाराच्या नात्यातून हे सगळे आमचे प्रेम गळते. हे सगळे माझ्यावर प्रेम करतात. इथले लातूरचे कवले बरं का, कवाल सगळे लहानापासून सगळे मोठ्यापर्यंत सगळे प्रेम करतात. परंतु झालं होतं माझं 1 महिना जाऊन संपलं होतं. माझं बी संपलं होतं. आयशी मध्ये टाकलं होतं. काय भरोसा नव्हता. पण माझ्या पोरांनी पटापट ते मोबाईलवर पैसे कोणाकडे 1 रुपया माझ्याकडे नाही, मुलीकडे नाही. आमच्या मुलीनं फक्त मोबाईल दाखवायचे पैसे घ्यायचा. काय पैसे तर नाही पण मोबाईल, जिथं जिथं पैसे. बापरे. असं बाबासाहेबांचे गुन्हे, बाबासाहेबांचे गाणे गातो, विचार गातो, सगळ्याला सांगतो, समाज जागृती करतो. सांभाळा घरदार आता माझ्या पाठी, संतोषची भावना. संतोष म्हणतो आपल्या पत्नीला, म्हणत आहे झालं आता माझं संपलेलं आहे. पुन्हा मी चूक केली, आधी तर चूक केली परंतु नीट होऊन आलो तरी पण मी चूक केली असं म्हणून सांगतो. सांभाळा घरदार आता माझ्या पाठी, सांभाळा घरदार आता माझ्या पाठी, सांभाळा घरदार आता माझ्या पाठी. पडणार नाही आता पुन्हा गाठी भेट, बोलवतो. चुलती आहे, बहीण आहे, त्यांचा परिवार आहे, थोडे परिवार आहे. मला वाटतं पहिल्यापासूनच राहतात. आरतीचं लग्न माझ्याकडे यायचा. आत्या आरतीच्या लग्नाला 10,000 रुपये पाहिजे. होऊन जा बाबा, पण चांगलं कर,
चांगलं आहे. कशातच चांगलं दिले रिक्षावाल्याच्या पदरात घालून रोज मारायचा. एक दिवशी घरी बोलवलं त्याला आणि माझ्या नवऱ्याने लय हाणलं त्याला. असो पण आता चांगलं झालंय, सगळ्यांचं चांगलं झालं होतं. माझ्या पाठी जीव तुम्ही लावा, जीव तुम्ही लावा, माझ्या पाठी पत्नीला जीव तुम्ही लावा, माझ्या लेकरांना तुम्ही काळजात ठेवा, 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 पाठी पत्नीला जीव तुम्ही लावा, माझ्या पाठी पत्नीला जीव तुम्ही लावा. नाव माहित नाही मला इथे. आठवत नाही का मला, विसरून गेले. माझ्या पाठी अश्विनीला जीव तुम्ही लावा, माझ्या पाठी अश्विनीला जीव तुम्ही लावा, माझ्या पाठी अश्विनीला जीव तुम्ही लावा, माझ्या लेकरांना तुम्ही काळजात ठेवा, माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा, माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा, माझ्या लेकरांना तुम्ही काळजात ठेवा. कारण नका दुःख देऊ त्यांना जरी संपलो मी, नका दुःख देऊ त्यांना जरी संपलो मी, तुम्हाला बघाया नाही राहिलो, तुम्हाला बघाया नाही राहिलो मी, 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 तुम्हाला बघाया नाही राहिलो मी. बहिणीला सांगते, काकूला बोलवतो. ध्यानात ठेवा तुम्ही माझे आरती बाई, माझ्या बहीण बाई. आरती एकुलती एक बहीण आहे, दोघच बहीण भांड होते. चुलती आहे, चुलता आहे, चुलत भाऊ आहे. पण ध्यानात ठेवा तुम्ही माझे आरती बाई, ध्यानात ठेवा तुम्ही माझ्या बहीण बाई, संसारात तुमच्या मी राहिलोच नाही, संसारात तुमच्या मी राहिलोच नाही, संसारात तुमच्या मी राहिलोच नाही. सुख दुःखात जरी होतो दंगलो मी, सुख दुःखात जरी होतो दंगलो मी, तुम्हाला बघाया नाही राहिलो, तुम्हाला बघाया नाही राहिलो मी, तुम्हाला बघाया नाही राहिलो मी, तुम्हाला बघाया नाही राहिलो मी, तुम्हाला बघाया नाही राहिलो मी. सुविख्यात आमची गायिका खूप मोठी, म्हणजे या आपल्या त्या विदर्भामध्ये थोडं नाहीये अशी आमची गायिका धम्मदीक्षा वावळे. त्यांच्या परिवाराशी माझा 40 वर्षापासून ओळख आहे, संबंध आहे. त्यांचे सासू सासरे त्यांच्या घरी गेले, शेवट आहे, शेवटी करून टाकते. चला शेवटी काय सांगायचं, सांगतो मी सर्वांना
जातो आणि त्यांनी हे गाणं दिलेलं आहे. मंगलानंद जीवनी होतो रंग जोमी, मंगलानंद जीवनी होतो रंग जोमी. तुम्हाला बघाया नाही राहिलो, तुम्हाला बघाया नाही राहिलो, तुम्हाला बघाया नाही राहिलो, तुम्हाला बघाया नाही राहिलो. हरदार सोडून आता चाललो मी, हरदार सोडून आता चाललो मी. मला बघाया नाही राहिलो, तुम्हाला बघाया नाही राहिलो मी, 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 तुम्हाला बघाया नाही राहिलो मी. आमच्या स्वीकार गायिका